आपण मागच्या 59 श्लोकामध्ये बघितलंच की विषय इंद्रियांनी विषयांचं सेवन जरी केलं नाही प्रत्यक्ष, तरी त्यामध्ये त्यांची आवड असते. त्यामुळे ते मनामध्ये स्मरण असतंच, त्यातून ते निवृत्त सामान्य लोक होऊ शकत नाही. अर्थात इथून हेच सांगायचे की जीवनात उपभोग घेऊ नये असं नाही, पण तिथे गुंतून न राहता, आसक्त न होता, चटकन दूर होता आलं पाहिजे, हे जणू त्यातून सांगायचे. प्रथम विचाराने, मग मननाने आणि मग युक्तीने विषयांपासून इंद्रियांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा, अभ्यास करावा. उत्तम कार्यामध्ये मनाला रमवावे. विषय मग आपोआपच दूर होतात. इंद्रिय संयमाचं महत्व स्थितप्रज्ञ उत्तम जाणतो आणि इंद्रिय वश करण्याने मनुष्याची आत्मशक्ती व्यर्थ खर्च होत नाही, हेही तो जाणतो. हे जणू त्या श्लोकातून सांगायचं होतं. आता 60वा श्लोक बघूया आपण. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. ह्यपि मध्ये संधी आहे, ही अधिक अपि, आणि यततो मधला ओ निघून जाईल. यततः ही म्हणजे कारण. कारण हे कौन्तेया. यततः म्हणजे प्रयत्न करणाऱ्या. विपश्चितः म्हणजे विद्वान पुरुषाची, मनुष्याची. अपि प्रमाथीनी या विद्वान मनुष्याची, या स्थितप्रज्ञाची बलवान अशी, प्रमाथीनी म्हणजे बलवान अशी इंद्रिय मनः प्रसभम हरंती. इंद्रिये मनाला सुद्धा जबरदस्तीने आकृष्ट करतात, हरण करून घेतात, जर ती इंद्रिय व्यवस्थित संयमाने आवरलेली नसतील तर. हे जणू सांगायचंय. म्हणजे इंद्रियच मनाला ओढत असतात आपल्याकडे जबरदस्तीने. बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही विपश्चित म्हटलेलं आहे. बुद्धिमान पुरुषाच्या मनाला सुद्धा जबरदस्तीने ती आपल्याकडे ओढून घेतात. यततःचा अर्थ प्रयत्न करणारा आणि बुद्धिमान पुरुष. प्रमाथिनीचा अर्थ आहे अतिशय प्रबल, प्रभावी अशी इंद्रिय. आणि प्रसभम म्हणजे बळजबरीनी. प्रमाथिनी, प्रसभम हे महत्वाचे 2 शब्द आलेले आहेत. प्रमाथिनी म्हणजे अतिशय प्रबळ, जी खळबळ माजवतात, इंद्रिय अशी असतात जी सतत ओढ घेत असतात, ती एका ठिकाणी न राहणारी, अशी सतत ओढ घेणारी. आणि प्रसभम म्हणजे मनाला सुद्धा ते बळजबरीने ओढतात. म्हणजेच काय, इंद्रियांना त्यांचे जर विषय दिले नाही की मग ते हताश होतात आणि मग मनावर सुद्धा आघात होतो, कारण मनात सतत ते स्मरण चिंतन असतं. इंद्रियांना प्रमाथी म्हटलंय. हे कसे असतात, जणू घोड्याप्रमाणे सतत उधळत असतात. हरंती प्रसभम मनः. मन केव्हा खेचलं जातं, जेव्हा बुद्धी दुर्बल झाली की. बुद्धी दुर्बल केव्हा होते, जेव्हा जीवात्मा बुद्धीचा गुलाम होतो तेव्हा. पण प्रयत्न करायचा असेल तर मग मन, बुद्धी आणि जीवात्मा तिन्हीवरही करायला लागतो प्रयत्न. पण त्यासाठी सर्व त्या जगन्नियंत्यावर श्रद्धा ठेवून तूच मला योग्य मार्गाने ने, ही प्रार्थना सुद्धा सतत करायला हवी. कारण हा जो अर्थ आहे, हा आध्यात्मिक अर्थ जर बघितला तर आपण लक्षात घेऊ की हा थोडासा आपण मागे पण मला असं बघितलं आहे की शरीररूपी रथाला, हे जे आपलं शरीर आहे, या याला रथ म्हटलेलं आहे. उपनिषदामध्ये याचं सुंदर वर्णन केलेलं आहे की या शरीररूपी रथाला जोडलेले जे हे इंद्रिय आहेत, हे घोडे आहेत. ते सतत उधळत असतात. इंद्रिय विषयांकडे धाव घेत असतात. पण मन कसं आहे, लगाम आहे आणि बुद्धी ही त्यातील सारथी आहे. आणि आत्मा जो आहे, आतमध्ये बसलेला हा जो आत्मा आहे, हा रथी आहे या रथाचा. हा जीवनरथ सन्मार्गावरून जाण्यासाठी, जर हा जीवनरथ सन्मार्गावर जाण्याची इच्छा असेल तर त्या जाण्यासाठी हे जे घोडे आहेत म्हणजे इंद्रिय आहेत, हे वाटेल तसे उधळणार नाही. पण घोड्यांना जशी गती लागते तशी इंद्रियांना गती पण हवी. आणि नुसतं आवरून चालणार नाही, त्यांना योग्य प्रकारे गतीही लागते. म्हणजेच इंद्रियांना, म्हणजेच या इंद्रियरूपी घोड्यांना ज्याला म्हणता येईल, त्यांना गती द्यायला हवी. म्हणजेच ती सन्मार्गावर जाण्यासाठीच बुद्धीच्या हातात लगाम धरणार. बुद्धीच्या हातात म्हणजे बुद्धी ही सारथी आहे आणि सारथी जसा हवा असतो, सारथ्याचं नियंत्रण हवं असतं. कोणावर, लगामावर. जो सारथी असतो रथ चालवणारा, त्याचं
नियंत्रण कोणावर हवं? तर लगामावर. म्हणून बुद्धीचं नियंत्रण कोणावर हवं? मनावर हवं. आणि पुन्हा हा जो सारथी आहे, रथी आहे आतमध्ये बसलेला, हा जो रथी आहे, यांनी सुद्धा योग्य मार्ग या बुद्धीला दाखवला तर मग तो लगाम योग्य प्रकारे खेचेल आणि या इंद्रियांना योग्य गती देत तो जीवनरथ तो हाकू शकतो. म्हणजे मन, बुद्धी आणि आत्मा आणि त्याचबरोबर ही उधळणारी इंद्रिय या सगळ्यांचं सुंदर रूपक साधत असा एक रूपक मांडलेला आहे. आणि ते जे साधतो, जो करतो विद्वान पुरुष, हा कसा आहे? शरीररूपी रथ मनबुद्धीला प्रयत्नाने वळवून इंद्रियांना हवे तसं वागू न देता जीवन मार्ग उत्तम रीतीने मग तो चालत असतो. यालाच त्यांनी स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. परंतु त्या आत्म्यावर आणि त्याचबरोबर त्या परमात्म्यावर त्याची जर दृढ श्रद्धा असेल तर मग तो रथी जो आहे तो या विद्वान पुरुषाची बुद्धी तशी बनवतो. त्याप्रमाणे त्याला योग्य ते मार्गदर्शन करतो आणि मग बुद्धी मनाला आणि मन इंद्रियांना योग्य दिशेने नेतो. या श्लोकामध्ये हे सांगायचे की प्रयत्नपूर्वक संयमन करणाऱ्या विद्वान पुरुषाच्या मनाला सुद्धा कधी कधी एखादा प्रयत्न करणारा असतो विपश्चित म्हणजे विद्वान पुरुष, त्याच्या मनाला सुद्धा ही इंद्रिय खेचून नेतात. याचे उदाहरण आपण पुराण कथांमधून ऐकलेलेच आहेत. अनेक वर्षे इंद्रियांना निग्रहित करून उग्र तपश्चर्या करणाऱ्या विश्वामित्रांनाही मेनकेच्या म्हणजे अप्सरेच्या मोहात पाडले. पाराशर ऋषींचेही तसेच झाले. अनेक वर्ष प्रयत्न करीत राहूनही तो महान यती एका सायंकाळी गंगेकाठी सत्यवती म्हणजे मत्स्यगंधेच्या मोहात ओढला गेला. अनेक अश्वमेध यज्ञ करून इंद्रपद मिळवणारा नहुष पूर्वेंद्र पत्नी शचीच्या मोहात फसला आणि नष्ट झाला. असे अनेक उदाहरणं आपण पुराण कथांमधून वाचतो. इंद्रिय आणि त्यांचे विषय भोगात असणारी आसक्ती व मनासह बळजबरीने या भलाभलांना सुद्धा भुलवते. हेच या पुराण कथातून सांगितलेलं आहे जणू काही. येथे या श्लोकामध्ये हे सांगायचंय की केवळ इंद्रियांना आवरून धरलं तरी भोगलेल्या भोगांचे संस्कार जे असतात ते मनावर ठसलेलेच असतात. जे आपण भोग घेतलेले असतात त्याचे संस्कार मनावर ठसलेले असले तर ते बुद्धिमान आणि विवेकी पुरुषाला सुद्धा मग जबरदस्तीने विषयांकडे ओढतात. आणखीन एक पुढचा श्लोक आहे त्याच्यावरती आता उपाय सांगितलेला आहे. तो काय आहे तो पुढचा श्लोक पुढे बघूया. अध्याय 2 श्लोक 62 बघतोय. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. ध्यायतः ओ निघून जाईल. विषयान् पुंसः विषयांचे चिंतन करणाऱ्या. पुंसः म्हणजे पुरुषाची. संगः स निघून जाईल तिथे विसर्ग येईल. असंघचा अर्थ आहे आसक्ती आणि तेषु उपजायते. शु दीर्घ केलाय तिथे संधी होईल. तेषु अधिक उपजायते. तेषु म्हणजे त्याच्यामध्ये त्या विषयामध्ये आसक्ती उत्पन्न होते. विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयामध्ये मग आसक्ती उत्पन्न होत जाते कारण तेच विषयांचं चिंतन असल्यामुळे. आणि संगात संजायते कामः आसक्तीमुळे काय होतं? संगात म्हणजे आसक्तीमुळे. संजायते म्हणजे उत्पन्न होतं काय? तर कामः कामना उत्पन्न होते. आणि मग कामात क्रोध अभिजायते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की मग त्यातून राग येतो. अधःपतनाचा क्रम ह्यात दिलेला आहे. जर तसं झालं नाही विपश्चित बुद्धिमान स्थिर बुद्धी असणाऱ्याचं तर मग अधःपतन कसं होत जातं? हा अधःपतनाचा क्रम इथे सांगितलेला आहे. म्हणजे विषयाचं ध्यान करणाऱ्याची कशी अधोगती होते आणि संयमी पुरुषाची स्थिती कशी उच्च मग त्यांनी जर संयम राखला तर कशी उच्च होत जाते याचं उत्तम वर्णन केलेलं आहे. म्हणून दाखवून दिलेलं आहे की जे संयमी नसतात त्यांची गती कशी होते, त्यांचं कसं अधःपतन होतं आणि जी स्थिर बुद्धी असणारे असतात विपश्चित असतात ते कसे उच्च त्वाला जातात हे यातून सांगायचंय. भोगात आसक्त असलेला मनुष्य किंवा सतत मनातल्या मनात
विषयांचे ध्यान करीत असलेला मनुष्य जास्तीत जास्त भोग मिळवून मी कसा सुखी होईन हाच विचार करीत असतो. प्रत्येक क्षणी भोगांची वासना त्याच्या अंतःकरणामध्ये वाढत जाते. प्रथम धर्मानुकूल वागतोही, पण पुढे पुढे अधर्म, अनाचार, अत्याचार करायलाही त्याविषयी लालसेत हे सगळे करायला तो मागे पुढे पाहत नाही. आणि मग कोणत्याही प्रकारे भोग पाहिजेच ही जी तहान आहे, ही जी तृष्णा आहे, ती त्याची वाढलेली असते. आणि मग त्या कामना जर पूर्ण झाल्या नाहीत, ज्या हवंय जे तो लोभ असतो, आणि ते जर या कामना, इच्छा, आशा, आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत, की मग याचा क्रोध वाढतो. क्रोधः अभिजायते, क्रोध येतो त्याला. आणि म्हणून या श्लोकात त्याचा क्रम सांगितलेला आहे. वस्तुतः भोग भोगण्यात भोगी मनुष्याच्या शक्तीचा व्यर्थ व्यय होत जातो. विषय उपभोगाच्या प्राप्तीमध्ये मग विघ्न आली की या मनुष्याचा राग अनावर होतो. ही गोष्ट सामान्य व्यवहारापासून मोठ्या मोठ्या व्यवहारापर्यंत सर्वत्र सत्य आहेच, बघतोच आपण. अगदी सामान्य व्यवहारापासून मग मोठ्या मोठ्या व्यवहारापर्यंत मग इथे तर आहेच. क्रोध हा माणसाला कसा अधोगतीकडे नेतो हे आणखीन आता पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे. तो पुढचा श्लोक पुढे बघूया. अध्याय 2 श्लोक 63 बघतो आपण. क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधः अभिजायते, क्रोध उत्पन्न होतो. कशामुळे? तर क्रोधात भवति सम्मोहः, क्रोध आल्यामुळे मग आणखीन काय होतं? सम्मोह होत जातो. मागच्या श्लोकात जे बघितलं आपण की विषयांचं चिंतन करणाऱ्या पुरुषाची विषयामध्ये जर आसक्ती उत्पन्न होते आणि मग त्यातून कामना उत्पन्न होतात, आणि कामना पूर्ण झाल्या नाही की क्रोध येतो, राग येतो. आणि आता सांगतात आहे की क्रोधात भवति सम्मोहः, क्रोधामुळे मूढता येते. सम्मोह म्हणजे मूढता येते, अविचार उत्पन्न होतो. सम्मोहात स्मृतिविभ्रमः, सम्मोहामुळे, अविचारामुळे स्मरणशक्ती जी आहे, स्मृतिविभ्रम म्हणजे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः, स्मरणशक्ती भ्रष्ट झाली म्हणजे अविचाराला किंवा बुद्धिनाश म्हणजेच ज्ञानशक्तीचा नाश होतो. आणि बुद्धिनाशात प्रणश्यती, आणि बुद्धिनाश झाला म्हणजे अज्ञान उत्पन्न झालं की माणसाची अधोगती होते. माणूस अधोगतीकडे जातो, अधप्पात त्याचा होतो. क्रोधामुळे विचारशक्ती खुंटते हे सांगायचे जणू. मन मोहित, भ्रांत आणि कर्तव्य अकर्तव्य विवेकहीन असं बनत जातं मन. या कारणाने त्याची स्मरणशक्ती नष्ट होते. आणि मग ह्या मनुष्याला, क्रोधाला, स्त्री, बाल, वृद्ध, आप्त या संबंधी किंवा पिता, माता, गुरु, गुरुपत्नी, राजा, पुरोहित, उपकारकर्ता इत्यादी संबंधी सुद्धा आपलंही काही कर्तव्य आहे याची जाणीवही नसते. हे सगळं तो विसरून जातो. आणि मग क्रोधामुळे, अविवेकामुळे आपला संयम विसरून वेड्यासारखा आचार करू लागतो. जे सगळं हे दुर्योधनादी करतात आहेत. कामच जो असतो, कामच म्हणजे आसक्ती हे सगळ्याचं मूळ आहे. आणि मग त्यातून क्रोध, क्रोधातून सम्मोह, सम्मोहातून स्मृतिविभ्रम वगैरे म्हणजे बुद्धिभ्रष्ट होणे, आणि मग बुद्धिनाशामुळे अधःपतन ठरलेलं आहे. ही जणू एक साखळीच सांगितलेली आहे मागच्या 62व्या श्लोकापासून आता 63व्यात आणि पुढेही. बुद्धिनाश श्लोकात म्हटलाय म्हणजे बुद्धी संपली असा त्याचा अर्थ आहे का? तर नाही. तर स्वस्थानाची विस्मृती होणं म्हणजे बुद्धिनाश. कामना, इच्छा, वासना माणसाला श्रेष्ठत्वाकडे जाऊ देत नाही. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, मोह झालेल्या भ्रमराची गती कशी होते. तो श्लोक ऐकवते. आधी श्लोक बघू मग अर्थ. रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम, भास्वानुदेष्यति हसिष्यति पंकजश्रीः, इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे, हा हा हंत नलिनीं गजोज्जहार. एक भुंगा फिरता फिरता कमळाच्या आतमध्ये त्यातले सुगंधाने मकरंद घेण्यासाठी इच्छेने त्यात आत शिरतो कमळामध्ये.
इकडे सूर्य अस्ताला जात असतानाच काय होतं, कमल दल मिटून जातात. भुंगा आतमध्येच त्याच्या सुगंधामध्ये मकरंद घेण्यामध्ये दंग झालेला असतानाच हळूहळू सूर्यास्त होतो आणि भुंगा त्यात अडकून पडतो. खरं तर मोठ्या मोठ्या लाकडाला छेदणारा हा भुंगा त्या कमळपाकळ्या कोमल त्याला छेदून सहज बाहेर पडू शकत नाही. पण हा त्या मोहामध्ये अडकल्यामुळे काय विचार करतो, तर रात्री गमिष्यती, रात्र निघून जाईल. भविष्यती सुप्रभातम, पहाट होईल, सूर्य उगवेल. भास्वान उदेष्यती, भास्वान म्हणजे सूर्य उगवेल. हसिष्यती पंकज श्रीही, सूर्य उगवताच काय होईल, कमल पुन्हा प्रफुल्लित होईल. म्हणजे हसेल, हसिष्यती म्हणजे हसेल, पंकज म्हणजे कमळ फुलेल, प्रफुल्लित होईल आणि माझी सुटका होईल. हा विचार करून पुन्हा त्याच्यातच तो गुंतलेला असतो रात्री पण. इत्थम विचिंतयति, हा विचार तो करत असतानाच रात्रीच्या वेळेस उद्या पहाट होईल, सूर्य उगवेल, कमळ फुलेल, उमलेल, प्रफुल्लित होईल आणि माझी सुटका होईल, हा विचार करत असतानाच इत्थम विचिंतयति ओषगते द्विरेफे, त्या कमलपुष्पामध्ये जखडल्या जाणाऱ्या म्हणजे अडकलेल्या त्या द्विरेफे, द्विरेफ म्हणजे हा भुंगा भवरा, हा तिथेच अडकलेला असतो. तेवढ्यात काय होतं, हा हा हंत नलिनीम गजोज्जहार, रात्री पाणी पिण्यासाठी म्हणून तलावात आलेल्या हत्तींच्या कळपानी त्यांच्या पायाने ते कमलपुष्प जे असतं ते उखडलं जातं आणि हा भुंगा तिथेच मरतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे याच्यात की हे जे जीवन कमळ आहे आपलं, या जीवन कमळाच्या मोहामध्ये हा जीवरूपी भ्रमर असाच अडकतो. भोगांचा आस्वाद सतत घेत राहतो. बाकीच्याचा विचार त्याच्या मनात कधी येतच नाही. फक्त भोग आणि भोग घेण्यामध्ये तो इतका रमतो की कधी जीवन संध्या येते याचं भानही त्याला नसतं. आणि मग काळरूपी गज केव्हा येईल आणि जीवन कमळ केव्हा उपटेल याचा काही नेम नसतो. मनुष्य कल्याणाचा मार्ग विसरतो. उद्या करू याच भ्रमात जसा तो भवरा होता तसा आपण सुद्धा असतो, हा जीव सुद्धा असतो की उद्या करू याच भ्रमामध्ये श्रेष्ठत्वाकडे न जाता केवळ भोगात रमलेला अविचारी अविवेकानी हा अधोगतीकडे जात असतो. हेच आपण समजून सांगायचं. या श्लोकामध्ये भगवंताने हा श्लोक सांगितलेला नाही, पण या जो श्लोक आहे क्रोधात भवती सम्मोह, या श्लोकातून हेच सांगायचं अर्जुनाला की आत्मस्मृती नेहमी असायला हवी, आत्मविस्मृती होऊ देऊ नकोस आणि स्वजन मोहामध्ये गुंतून तुझं कर्तव्य कर्म सुद्धा तू विसरू नकोस. हेच जणू काही या सांगायचंय. अन्यथा सम्मोहामुळे अज्ञानामुळे मग अधःपतनाकडे जायला वेळ लागत नाही. रागद्वेषयुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. परंतु अंतःकरणामध्ये ताब्यात ठेवलेला असा जो साधक असतो, अंतःकरण ताब्यात ठेवलेला हा साधक जो असतो तो आत्मवश्यैर म्हटलाय. अंतःकरण ज्याच्या ताब्यात आहे असा साधक रागद्वेषरहित, रागद्वेषयुक्त तू वियुक्तैहि तू, रागद्वेषरहित असा हा विषयान इंद्रियैहि चरन, इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असून सुद्धा ज्याने आपलं अंतःकरण ताब्यात ठेवलेलं आहे, संयमी असा जो साधक असतो तो रागद्वेषरहित असा होऊन, राग म्हणजे या ठिकाणी आसक्तीरहित होऊन आणि इंद्रियांनीच विषयांचा उपभोग घेत असून सुद्धा अंतःकरणाची प्रसन्नता मात्र प्राप्त करून घेतो. प्रसादम अधिगच्छति हा शेवटचा पदाचा अर्थ. अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. इथे विधेयात्मा हे पद आलेलं आहे. उपसर्ग लागलाय म्हणजे विशेष रीतीने, आणि विधेय या शब्दामध्ये म्हणजे धारण करणे हा धातू आलेला आहे. म्हणजेच विशेषरित्या स्वतःला विशेष रीतीने ज्यांनी धारण केलेला आहे असा हा विधेयात्मा, त्याला पुण्यात्मा
असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच पुण्य करीत जो असतो तो. असाच हा विधेय आत्मा शब्द स्थितप्रज्ञासाठी सुद्धा वापरलेला आहे. विशेष रीतीने ज्यांनी धारण करणे म्हणजे काय? जो आपली इंद्रिय रागद्वेषापासून दूर करतो. खरं पाहिलं तर रागद्वेष हे इंद्रियांमध्ये नसतातच. त्या इंद्रियांचा प्रेरक जे मन आहे त्या मनात ते असतात. म्हणून रागद्वेष या भावना आपल्या मनातून जर काढून टाकल्या पाहिजेत आणि इतक्यानेही भागत नाही. म्हणून इंद्रियांनाही कामक्रोधाच्या आहारी जाऊ देऊ नये. नेहमी प्रसाद असणे म्हणजेच प्रसन्नता असली की मग इंद्रिये मन रागद्वेषाच्या आहारी जात नाही. प्रसादाचा अर्थ इथे आहे प्रसन्नता. प्रसादम अधिगच्छति म्हटलंय. म्हणजे विषयांचा भोग घेत असून सुद्धा हा स्थितप्रज्ञ अंतःकरणाची प्रसन्नता मात्र सोडत नाही. म्हणजेच काय? विषय मिळाले काय किंवा न मिळाले तरी सुद्धा स्वतःच्या मनावरचा त्याचा ताबा ढळत नाही. मिळालं तरी हुरळून जात नाही आणि नाही मिळालं तरी दुःखीही होत नाही किंवा द्वेषही करत नाही. प्रसादाचा अर्थ बघितला आपण मगाच की प्रसन्नता, निर्मळता, राग द्वेष रहितता हा असा अर्थ आहे प्रसन्नताचा. प्रसन्न म्हणजे उत्साही, आनंदी राहणं, इतरांना सुद्धा आपल्या वर्तणुकीतून आनंद, शांती देत राहणं म्हणजेच प्रसन्नता. स्थितप्रज्ञ, स्थिर बुद्धी असलेला असा सदैव प्रसन्न असतो, हेच यातून सांगायचंय. अर्जुनाला विषाद झाला आणि नित्य प्रसन्न असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला तो शरण गेला आणि भगवंत त्याची विषण्णता दूर करतायत. थोडक्यात आणखी एक विषयही भगवंताचंच देणं आहे. हा जो विषय आहे हे सुद्धा भगवंतानीच दिलेले आहेत आपल्याला. 7व्या आणि 10व्या अध्यायामध्ये येणारच आहे सगळं. पण बऱ्या वाईटाचा विचार करण्याची शक्ती सुद्धा किंवा विवेक सुद्धा इतर प्राण्यांपेक्षा मनुष्य प्राण्यालाच भगवंताने अधिक जास्त दिलेला आहे. मग केवळ विषय चिंतनातच रमून भोगातच आसक्त होऊन व्यर्थ घालवायचं की समप्रमाणात राहून जीवाचं कल्याण करून घ्यायचं, ही बुद्धी मानवाला आहे. त्याचा उपयोग करून जो उत्तमपणे जीवन जगतो त्याचे शारीरिक, व्यावहारिक आणि पुढे आध्यात्मिक जीवन सुद्धा सुंदर होतं. हाच या श्लोकाचा मतितार्थ आहे. कधी कधी सर्व भोगेच्छांना विसरून प्रभू प्रेमामध्ये रमून बघा. त्यातून जो निर्मळ आनंद मिळतो तो मात्र अवर्णनीय आहे, असा अनुभवी ज्ञानी तत्वदर्शी सुद्धा सांगतात. त्यावर दृढ श्रद्धा ठेवूया. अशाच अर्थाचा आणखीन पुढील श्लोक आहे, तो श्लोक पुढे बघू. अध्याय 2 श्लोक 65 बघतो आपण. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसादे सर्व दुःखानां हानिही अस्य उपजायते. र निघून जाईल तिथे अस्य होईल आणि ओ पण निघून जाईल, ओचा होईल उ संधी नियमानुसार. अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सगळी दुःख, अस्य म्हणजे याची, स्थितप्रज्ञाची सगळी दुःख नाहीशी होतात. आणि प्रसन्न चेतसो, ज्याचं चित्त प्रसन्न आहे त्याची ही आशु, आशु मध्ये संधी आहे, ही अधिक आशु, आशु म्हणजे तात्काळ, लवकर. बुद्धी ही पर्यवतिष्ठते, प्रसन्न चित्त असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तात्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्ये उत्तम प्रकारे स्थिर होते. पर्यवतिष्ठते म्हणजे सगळ्या प्रकारे, चांगल्या प्रकारे, अवतिष्ठते संधी आहे तिथे, म्हणजे उत्तम प्रकारे, चांगल्या प्रकारे परमात्म्यामध्ये ती स्थिर होते. बुद्धीची स्थिरता आणि प्रसन्नता यासाठी मागच्या 64व्या श्लोकामध्ये उपाय सांगितला. रागद्वेष वियुक्त असतो, म्हणून ज्याचा रागद्वेष यांनी तो रहित आहे, वियुक्त म्हणजे रहित आहे, तोच प्रसादम अधिगच्छति, तोच प्रसन्नता प्राप्त करून घेतो. राग म्हणजे आसक्ती किंवा आवड, आणि कामनांची प्रीती आणि कामनांचा द्वेष म्हणजे क्रोध, हे दोन्ही सुटलं की मग उन्नती होते. रागद्वेष सोडणे म्हणजेच उन्नती पथावरचा पहिला अभ्यास आहे. इंद्रियांना संयमित करणे म्हणजे अंतःकरणाला विशेष प्रकारचं शिक्षण देऊन त्याला संस्कृत करायला हवं. मनाला, चित्ताला
मनाने नेहमी उन्नतीचाच विचार करावा. सुशिक्षणाने धर्माच्या मर्यादेत राहून जे भोगत असतात तेच हा स्थिरबुद्धी असणारा मग भोगत असतो. आणि त्यामुळेच त्याला चित्ताची प्रसन्नता तात्काळ प्राप्त होते आणि मग तो परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर बुद्धी त्याची असते. जसे भोग सामान्य भोगतात, पण संयम नसल्यामुळे भोग योगीही भोगतात, भोगीही भोगतात, पण सामान्यांचे भोग कसे असतात? संयम नसल्यामुळे इंद्रिय त्याच्या मनावर अधिराज्य गाजवतात. या भोगीच्या मनावर इंद्रिय अधिराज्य गाजवतात कारण संयम नसतो. मनाला बळजबरीने ते खेचतात. इंद्रियाने प्रमाथीने हरंती प्रसभम मनः. हा श्लोक 60वा बघितला आपण. पण हा जो कर्मयोगी असतो हा स्थितप्रज्ञ याच्या स्वाधीन. मात्र इंद्रिय असल्यामुळेच अंतःकरण संस्कृत झाल्यामुळे तो इंद्रियांवर अधिराज्य गाजवतो. त्याचं चित्त मन त्याच्या स्वाधीन असतं आणि मग तो मन त्याचं स्वाधीन असल्यामुळेच अंतःकरण स्वाधीन असल्यामुळेच हा इंद्रियांवर सुद्धा हा योगी जो असतो हा अधिराज्य गाजवतो. अशा प्रकारे भोगी आणि योगी यांच्यातला फरक दाखवलेला आहे. जसं तुरुंगामध्ये बंदिवानही असतो आणि अधिकारीही असतो, पण एक बंधनात आणि दुसरा स्वतंत्र असतो. त्याचप्रमाणे भोगी आणि हा दुसरा योगी. भोगी विषयात आसक्त असल्यामुळे चित्त मलिन त्याचं असतं आणि योगी असंग वृत्तीने राहत असल्यामुळे चित्ताची प्रसन्नता लवकर प्राप्त करून घेतो. आणि म्हणून म्हटलंय सर्व दुःखानाम अस्य हानिही उपजायते. याच्या सगळ्या दुःखांची हानी होते आणि मग म्हणतात ना की चित्ते प्रसन्ने भुवन प्रसन्नम. ज्याचं चित्त मग प्रसन्न त्याला सगळं जग कसं वाटायला लागतं? प्रसन्न वाटायला लागतं. आपण सामान्य काय विचार करतो नेहमी की भौतिक वस्तूंची प्राप्ती झाली, आपल्याला हवं ते मिळत आहे, पैसा भरपूर आहे, मनासारखा आहे, उत्तम मुले बाळे आहेत, शिक्षण उत्तम आहेत त्यांची, पती पत्नी एकमेकांना अनुरूप आहेत, मान सन्मान प्रतिष्ठा मिळते, हे आनंद, हे सौख्य आणि हीच प्रसन्नता असं आपल्या सामान्यांना वाटायला लागतं. पण स्थितप्रज्ञाचा प्रसाद त्याची प्रसन्नता याहून वेगळी असते. त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबातच इच्छा नसते, आकांक्षा नसते. जे मिळालंय त्यामध्ये तो आनंद मानतो, जे मिळालं नाही त्यातही तो दुःख न मानता स्थिर बुद्धीने समत्व बुद्धीने राहतो. असा हा स्थितप्रज्ञ असतो. आणि म्हणूनच समजा त्याच्यावर काही आलंही दुःख तरी तो शांत चित्ताने ते सहन करतो. म्हणून त्याला आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक ताप सतावत नाहीत. आधिभौतिक ताप म्हणजे काय? तर बाह्य पदार्थांच्या संयोगाने होणारे जे सुख दुःख आहे, अनुकूल प्रतिकूल परिस्थिती आहे, यामुळे त्याला उद्वेगही होत नाही आणि तो आनंदाने हुरळून जात नाही. आधिदैविक ताप म्हणजे कोणत्या? चांगल्या वाईट कर्मानुसार आलेले जे भोग आहे ते तो सहजतेने स्वीकारतो. आणि आध्यात्मिक ताप म्हणजे देहामध्ये होणाऱ्या विकारांनीही याची तळमळ होत नाही. शांत स्थिर बुद्धीने हा प्रभूवर श्रद्धा ठेवून तेही तो सहन करतो. आणि त्यामुळेच मग प्रसादे सर्व दुःखानाम हानिरस्योपजायते जे म्हटलंय ते यासाठी आहे. असा हा भोगी योगी फरक 62 ते 63 आणि 64 65 या श्लोकातून सुस्पष्ट केलेला आहे. भोगी कोण? तर 62-63 मध्ये सांगितलंय आणि 64-65 मध्ये योग्याचं वर्णन केलेलं आहे. अर्जुनाला हे सांगण्याचं कारण काय? की तूही शुद्ध चित्त हो, स्थिर बुद्धी ठेवून मनावर संयम ठेवीत युद्ध कर. युद्धामध्ये आपले आप्त बंधू, गुरुजन, पितामह, सुहृद इथे मारले जात असताना सुद्धा दुःख करण्याची ही वेळ नाहीये. युद्धाला तू तयार हो. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे तो आता आठवला की वदन प्रसाद सदनम सदयम हृदयम सुधामुचो वाचः कर्णम परोपकरणम येषाम केशान्न ते वंद्यः. ज्याचं मुख सदा प्रसन्न, ज्याचं हृदय नेहमी दयेने परिपूर्ण, ज्याची वाणी अमृतासम मधुर आणि ज्याचं कार्य कसं असतं परोपकरणीय, असे श्रेष्ठ पुरुष का वंदनीय ठरणार नाहीत? आणि म्हणून प्रसन्नता, चित्ताची स्थिरता, शांतता ही महत्वाची आहे.
हेच जणू या श्लोकातून 65व्या श्लोकातून सांगितलेलं आहे. पुढचा श्लोक पुढे बघूया.